आज कर्जमाफीची घोषणा विधानसभेमध्ये देवाभाऊ फडणवीसनं केली. त्यांचे आभार मानतो. पण त्याचसोबत काही त्रुट्या त्याच्यात राहिलेल्या आहे. पहिली गोष्ट तर सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे होती. म्हणजे जे पात्र आहे त्यांची सरसकट, जे पात्र आहे त्यांची. दुसरं जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांनी सांगितलं होतं का दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू. आता दुष्काळात असणाऱ्या याच वर्षाच्या रनिंग कर्जदारच हा दुष्काळात आहे. त्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती. दुसरे का जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांना 50,000 काही होणार नाही. किमान 2 लाखाची कर्जमाफी करत असाल तर 1.5 लाख रुपये रेग्युलर कर्जदारांची सुद्धा प्रोत्साहन निधी आपण दिला पाहिजे. हा त्याच्यातला काही कमी कर्जमाफीमध्ये राहिलेला आहे. काही असो, जे सरकार तारखेपासून घाबरत होतं, दूर जात होतं. आम्ही जेव्हा मुंबईला कर्जमाफीसाठी मिटिंगला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाल्या. पण त्या टीकेकरांना आता उत्तर भेटलेलं आहे. कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. ह्या कर्जमाफीबाबत आता पुढं काय पवित्रा घ्यावा, त्यासाठी मग राजू शेट्टी असेल, नवलेजी असेल, वामनराव चटप असेल किंवा तुपकर असेल किंवा अधिक जे काही शेतकरी संघटनेचे नेते आहेत, त्यांच्यासोबत आम्ही लगेच 14 किंवा 15ला बैठक घेऊ आणि तिथं निर्णय आम्ही सांगू का नेमकं कशा पद्धतीनं आता सरकारला समोर जायचं.